अरे निखिल वहिनी तुम्ही? आता ऑफिस मीच सांभाळते. आणि निखिल? ते घरची धुनी भांडी लादी कपडे आणि मुलं सांभाळायचं हे काम त्यांचं आहे आता. हो तुम्ही काल शेजारणीला बघितला? होय का काय झालं? हो ती कसलं साडी घातलेली बघितला तुम्ही काल? अगं मी तिला बघितलं तेव्हा ती साडीच घालाय नव्हती. अगं मारू नको. अगं मी बघितलं तेव्हा ती साडी घालाय नव्हती, गाऊनवर होती. तुला अक्कल नाही झाला सुद्धा? आपल्याला गाडी चालवा येत नाही तर गाडी हातात कशाला घ्यायची? अहो ते माझ्याकडनं चुकून झालंय मी फुडणं फुटल्या पाक गाडी. चालवा येत नाही तर चालवायचीच नाही ग गाडी. हो दाजी काय झाले माझ्या बहिणीला वरडाय. अरे तुझी बहीण गाडी धडकवून बसल्या. अहो गाडी पितुली तिकडं माझ्या बहिणीला काय झालं नाही ती बघा. गाडी काय उद्या फुटली तर नवीन नाही त्या माणूस परत आणा येणार आहे काय? बरोबर असू दे मग. माझी गाडी नव्हती तुझीच गाडी होती. होय ग तुझी सून जीन्स पॅन्ट घालून हिंडते आणि तू कर काम. होय लागले असेल माझ्या सोनाला असं स्टायलिश बघून तुमच्यात आग. इजवा नाहीतर पाक जळून जाईल. काय सुनबाई सकाळी आणलेला शॉर्ट तेवढा तुमचा घालून येऊन दाखवा या काकींना. हो आई आलेच. हा आता बघ आणि माप काढीत बसा. तुझ्या आणि तुझ्या लेकाला कामच काय आहे तेवढंच काम आहे. आणि तुझा लोक गॅलरीत बसून ही कुठं गेली ती कुठं गेली हिनं काय केलं हिनं काय केलं. ते सुनचं बिचारीचं पाप ग लोकांच्या घरात आणलंय. दिवसभर तिला कामाला लावं ठेवायचं. कुणाच्या घरात काय चाललंय कुणाच्या घरात काय चाललंय तेवढंच. नाही अशी सवय असते शेजापाजारांना. जरा आमच्या सुनासनी कुठं स्टँडर्ड वागायला लावलं का नाही ह्यांच्यात लगेच आग लागत्या. त्यासने असं सरळ करायचं. परत जर घरात आलीस का नाही तर तुझं तांगडं सोडून हातात देतो. सुनला तिच्या मनासारखं वागू द्या. तुमच्या सासवानी तुम्हाला तुमच्या मनासारखं वागून दिलं नाही कमीत कमी त्यांना तरी तुम्ही चांगलं ठेवा. तुमच्या म्हातारपणी तुमच्या सुनाचाच तुम्हाला आधार आहे. तुमचा लोक सून जर नाही म्हटली तर अजिबात कोणती गोष्ट करणार नाही. का करावं? आम्ही पैसे कमवत नाही नोकरी नाही म्हणून कोण इज्जत करत नाही. ना घरातले करतात ना बाहेरचे करतात. हा पण मैत्रिणी इज्जत करणार. तिला बी नोकरी नाही तिने बी पैसे कमवत नाही. बरं झालं तिची इज्जत मी करते माझी इज्जत तिने करते. हा असं चलत राहते मग आयुष्यभर मस्त. मग काय कोणाची गरज आहे इज्जत करायची न करायची? नाही तर काय बरोबर आहे का नाही? 10 मिनिटांनी घरी येतो असं सांगून 2 तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात. अहो ऐका ना. हा बोल ना. तुम्ही माझ्यासाठी दारू सोडू शकता? हा सोडू शकतो. मग द्या सोडून दारू. पण जो माणूस दारू सोडू शकतो तो तर कोणाला सोडू शकतो. नाही तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी प्या. एक काम करा मी तुम्हाला पैसे देते अजून प्या. चला मी तुम्हाला पैसे देते. तुमचं शिक्षण कुठे झालेलं आहे? माझे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद आणि उच्च शिक्षण हे माझे न्यू हायस्कूलला झालेले आहे. आणि तुमचे? माझं प्राथमिक शिक्षण हे फेसबुकवर आणि उच्च शिक्षणासाठी मी व्हॉट्सअपवर गेलो होतो. सध्या मी इंस्टाग्रामवर प्राध्यापक आहे. होय रे सोनू मी आज माझ्या आयुष्यात एक निर्णय घेतलाय. काय? तू काय म्हणतो ना शेजारच्या बाईचा काहीतरी आदर्श घे तिच्यासारखी गुणी बायको बन तिचा काहीतरी गुण घे. मग मी आज ठरवलंय तिचा एक गुण घ्यायचा. अरे वा तू तर सुधारली. मग काय गुण घेणार तू तिचा आज? तुला सांगू ती नवऱ्याला सांगते मी माहेरा चालले आणि माहेरचं सांगून ती बॉयफ्रेंड बरोबर गोव्याला जाते. क्या बात कर रहा है? गुण घेतलाच पाहिजे तिचा. आणि मी आपला असं सहज म्हणलं होतं. असं नाही करायचं. नाही नाही असं हीच माझा आदर्श. फॅमिली देखती है वरना